मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. श्रोते हो, आपला कालचा विषय असा सुरू होता. नाथ भागवतातला दुसरा अध्याय सुरू आहे. साधारण 800 ओव्यांचा 799 ओव्यांचा हा अध्याय, त्याच्यामुळे वेळ लागतोच आहे. आणि मुळातच ग्रंथ आणि हा विषय वेदांताचा आहे आणि सांगणारा फार ज्ञानी आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे तो त्याच्या बुद्धीने सांगतोय अभ्यास करून, त्याच्यामुळे थोडा वेळ लागत असेल तर क्षमस्व. पण आपला कालचा विषय असा सुरू होता की आपल्याला सहज समाधीकडे जायचं. आता हे सगळं कशासाठी चाललंय? पुन्हा सहज समाधी काय, नामकं काय, भागवत धर्म काय किंवा भक्तिशास्त्र कशासाठी शिकायचंय? तर आपण आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये आपल्या लेकरांना नेहमी 95% वर मार्क पडले पाहिजे हे नित्य जेव्हा सांगतो तेव्हा ते कुठेतरी 80-90च्या दरम्यान राहतं. 95, 96, 97 ही त्याची आदर्श अवस्था आपल्याला गाठायची आहे. पण ती गाठण्यासाठी ती त्याला कळली पाहिजे, ती त्याच्या समोर ठेवली गेली पाहिजे. हे जसं प्रापंचिक जीवनात आपले पालक आपल्यासाठी आजपर्यंत करत आले, तसं खरे आपले पालक, आपले सद्गुरू, आपले संत महात्मे सुद्धा आपल्याला आदर्श भक्त बनवण्याचा महाराजांचा प्रयत्न आहे. आणि बनवणार आहेत का? 100% आपण बनणार आहोत. कधी बनणार आहेत ते मात्र नाही. एक सूत्र भक्तीमध्ये कायम सांगितलं गेलं सोप्या भाषेमध्ये की श्रद्धावान लभते ज्ञानम, आणि ज्ञानानेच मुक्ती होते, ज्ञानानेच मोक्ष मिळतो. पण ते ज्ञान सुद्धा भक्तीच्या मार्गातून फार लवकर सापडतं. म्हणून भक्तिशास्त्राचा, भागवत धर्माचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला उत्तम भक्त होण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण कोण आहोत? आत्ता माझ्या माहितीप्रमाणे माझ्या बाबतीत मी सांगतो की मी एक नामधारक आहे. सद्गुरूंनी मला दिलं नाम, ते नाम फक्त मी धारण केलंय. मी अजून उत्तम नाम साधक बनलेलो नाही. मला या मुमुक्षुत्वापासून चांगला साधक बनायचा, आणि साधकाचा पुढे सिद्ध होतो आणि सिद्धाचा पुढे ब्रह्मज्ञानी होतो. तर हा सगळा मार्ग आहे, हा भक्तिशास्त्राचा, भागवत धर्माचा आपल्याला मार्ग आहे. आणि तो आपण समजून घेताना नाथ महाराज मुळात भगवान गोपाल कृष्णच भक्ती सांगतात, आणि ती भक्ती मग नारदाकडून शुकाचार्याकडे, शुकाचार्याकडून परीक्षिती, असं करत 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 एकादश स्कंदामध्ये भागवतात आली. आणि ती अजून खूप संस्कृतात होते, म्हणून नाथांना वाटलं की अरे नाही, आपल्या लेकरांना अजून सोपं करून जावं, म्हणून भागवताची निर्मिती झाली. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपला विषय नाथ महाराज काल सांगत होते दुसऱ्या अध्यायामध्ये सहज समाधीचा विषय आपल्याला समजून सांगताना कालचा विषय असा होता की योगाची समाधी म्हणजे, माफ करा, योग्याची समाधी, योग मार्गाचा अभ्यास करणारे, आणि भक्तीची समाधी म्हणजे भक्ताने प्राप्त केलेली समाधी. तर या दोन समाधी आपण काल पाहत असताना भक्तीची समाधी ही मनापासून भगवंतावर प्रेम, आणि आपला भगवंत कोण याची पण आयडिया आपली, आपला कन्सेप्ट क्लिअर आहे. आपला भगवंत, आपला परमात्मा, आपला दत्त, आपला भगवान, आपला शंकर, आपला राम, जो काही तो आहे तो आपला सद्गुरू आहे. तर हा सद्गुरू, हा भगवंत जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर नाथ महाराजांनी अगदी सोप्या
शब्दांमध्ये अतिशय मवाळपणे, अतिशय तळमळीने एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मनापासनं भगवंतावर प्रेम करता करता भक्तीची जी समाधी साधते, त्या समाधीला थोडा वेळ लागतो, पण ती सोपी आहे. ती गृहस्थाश्रमाला, ती प्रापंचिकाला, मध्यमवर्गीय प्रापंचिकाला हे साधण्यासारखं. योगाचे काल आपण पाहिलं, योग किती अवघड आहे. त्याला इंद्रिय दमन करा, मराला वळून करा, अमकं करा, तमकं करा, आणि त्याच्यासाठी लागणारी शरीराची, खाण्यापिण्याची, परिस्थितीची अनुकूलता प्रापंचिक माणसाला योगाची शक्य नाही. पण म्हणाले नाथ महाराज की भक्ती मात्र गृहस्थाश्रमी माणूस गृहस्थाश्रमातल्या सगळ्या उड्या मारून खूप छानपणे करू शकतो. म्हणून भक्तीची समाधी सांगत असताना ते म्हणाले, ती भक्तीची समाधी नाथ महाराज म्हणाले अधिक श्रेष्ठ आहे योग्याच्या समाधीपेक्षा. मग त्याचं वैशिष्ट्य काय, त्याच्यामध्ये काय काय होतं, इतकं सविस्तरपणे, इतकं खोल जाऊन, इतकं छान, म्हणजे अगदी ते तुम्हाला सांगतो ना की प्रचंड खडे असलेले गहू नवऱ्यानं आणून दिले, बस त्याच्यात त्या नुशा आहे, आमकं आहे, तमकं आहे, सगळं. पण ती घरातली सुगृहिणी नाही हो, यावेळेस गडबडच झाली पहात्यांना, काही काम नव्हतं जायचं. पण ती जसं नीटपणे त्याला नाव ठेवता ते सगळे स्वच्छ निवडून निवडून इकडे गहू, ते नुशा, आमकं तमकं काढून त्या गव्हाच्या दाण्यातले म्हणून उत्तम गहू आपल्या समोर ठेवून मग म्हणते, आता दळण आणता का, वेळ मिळेल का तुम्हाला. आपल्या सोयीनुसार आपण दळण आणतो, त्याच्यासाठी होणाऱ्या प्रापंचिक गडबडी असो, तो विषय नाही. पण तितक्या पद्धतीने नाथ महाराज म्हणे, इतका अवघड विषय, इतकं सगळं आहे, पण तरी आपल्याला ते इतकं सुंदर समजून सांगतात की अशी भक्तीची समाधी साधताना त्या भक्ताचा प्रपंच कसा असतो, त्यात तो प्रपंच कसा करतो. उत्तम भक्त, उत्तम साधक, आपल्याला हे शिकायचं की तो भगवंताशी तद्रूप कसा होतो. आपल्याला हे शिकायचं की त्याला ब्रह्मावस्था कशी प्राप्त होते, त्याला ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होतं, तो ब्रह्मानंदामध्ये कसा अखंड लीन राहतो, याच्या पायऱ्या सज्जन होऊन नाथ महाराज आपल्याला सांगतायत, ते आपल्याला आज पाहायचं. तर ते म्हणाले, म्हणजे कसं, तर त्या भक्ताचा प्रपंच असा असतो, नाथ महाराज म्हणाले की त्याच्या प्रपंचात पैसा असला तरी तो संसार उत्तम करतो, आणि पैसा नसला तरी उत्तम संसार करतो. अरे असं कसं, परिस्थितीची म्हणजे प्रपंचामध्ये प्रपंचासाठी अनुकूल माणसं नसली तरीही तो प्रपंच करतो, प्रतिकूल माणसं असली तरीही तो प्रपंच करतो, गृहस्थाश्रम करतो, गृहस्थाश्रमामध्ये तो भक्त कुरकुरत नाही. याचं सगळं सुंदर उदाहरण महाराज असं म्हणाले की जी परिस्थिती तुमच्या वाट्याला आली ना, ती समाधानाची माना. हे समजतं हो, हे कळतं, आपल्या सगळ्यांना पण वळत नाही. भानगड तिथेच आहे आपली. काही गोष्टी चरित्रातल्या सांगता येत नसतात, पण संतांचं चरित्र उघडे परब्रह्मची हे मूर्ती गोजिरी. संत तुकाराम महाराजांचा पहिली, मी सांगितलं ना तुम्हाला की पहिली पत्नी अन्न मागून मागून तिला जेवायला एक पोट, 7 दिवस ती अन्नाशिवाय राहिली आणि तिला अन्न सुद्धा देऊ शकले नाही. अशी भयानक परिस्थिती तुकाराम महाराजांच्या जीवनात आली. एकेकाळचे एवढे सावकार, गावातल्या सगळ्या लोकांना कर्ज दिलं, आणि ते किती दिलं होतं, तर 7 वह्या भरून घेऊन ठेवलं की यांना दिलं, पहिली वही भरली, दुसरी. इतकी संपत्ती असलेले संत तुकाराम महाराज, पण एक काळ समर्थ म्हणाले ना दासबोधामध्ये, कोण समयो येईल कैसा, याचा नकळे की भरोसा, पक्षी चारी दिशा उडवून जा. रात्री अंधार पडला, पक्षांना दिसत नाही म्हणून झाडावर बसले. रात्रभर अंधार आहे, आता कुठेच जाता येत नाही. सकाळी सूर्योदय झाला की हा इकडे, तो तिकडे, तो तिकडे. कोण समयो, मानवी जीवनात कोणती वेळ कोणावर कशी येईल. अरे कालपर्यंत इतका छान दोघांचा संसार चालला होता, काय सुंदर प्रपंच दोघं मिळत करत परमार्थन प्रपंच करत होते. झालं, त्यांना हार्ट अटॅक आला किंवा बाईला आला आणि बाई निघून गेल्या. झाला, पक्षी चारी दिशा उडवून जाते, कोण समयो येईल. एक दिवस असा आला की अन्न दशा, पहिली बायको अन्न म्हणून तुकाराम महाराजांची मरून गेली, दुसरी केली. आवलीचं चरित्र मी वेगळं सांगायची गरज नाही, पण अशाही परिस्थितीत तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, ही अवस्था
तुकाराम महाराजांची भंडारा डोंगरावर होती. पुढे म्हणाले की आता पुढे ते वर्णन येणारच आहे की भगवंत कसा अशा भक्तांना सांभाळतो, हेच वर्णन, हीच सहज समाधी नाथ महाराज, की प्रपंचातली माणसं अनुकूल नाहीये, पण तक्रार नाही. गोंदवल्याला गेलो होतो मी, आणि त्या गोंदवल्या गुरुजींच्या घरी गेलो दर्शन, माळा घ्यायच्या होत्या म्हणून आपल्या गणेश गुरुजीकडे. सुंदर महाराजांची तसबीर, फक्त चेहराच होता आणि त्याच्या खाली एक सुंदर वाक्य होतं, साधकाशी सूचना, आणि 2 इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहितात, तक्रार नाही. किती छान, आपल्या घरात लिहून ठेवण्यासारखे की कोणासाठी? पुरुषांसाठी. पुरुषांसाठी त्यांनीच वाचावं ते. आपण आपल्यावर काढतो. तक्रार नाही हे परमार्थाचं सूत्र आहे. अखंड असावे सावधान आणि तक्रार नाही. म्हणून म्हणलं की प्रपंचाची तक्रारच नाही. काही गोष्टी मला नाही सांगता येत. सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं जीवनचरित्र पाहिलेली माणसं आहे जवळ. जिजीमाय भोळ्या, दोन्ही मोठ्या जावा, कसा प्रपंच महाराजांनी केला नाही सांगता येत. सत्पुरुष झाला, ब्रह्मज्ञानी पुरुष झाला, परमात्मा आपल्या जवळ होता, पण त्याच्या आजूबाजूची माणसं काही परमात्मा तत्वातली नव्हती का? अहो काय सांगा तुम्हाला. एक दिवस खेरड्यामध्ये, दुसऱ्या दिवशी नवरात्र बसणार, सर्व पित्री अमावास्या. आता आदल्या दिवशी सगळे उपकरण काढले, भांडे काढले, घासून ठेवले. नाव सांगत नाही मी, महाराजांच्या अत्यंत जवळचे माणसं, अत्यंत नातेवाईक जवळचे पाहिले. रामानंद महाराज, ते भांड बाजूला ठेवलं. दुसरं भांड, त्याच्यावर नाव रामानंद महाराज, बाजूला ठेवलं. तिसरं प्रल्हाद मुकुंद काळे, इकडे ठेवलं. आणि म्हणले हे सगळे भांडे आमचे आणि हे संस्थांचे. महाराजांपर्यंत ती खबर गेली. महाराज म्हणले, आता त्यावेळेला ते काही मशीन इलेक्ट्रिक मशीनची नव्हती. महाराज म्हणले त्या कासाराला बोलवा, मी त्याच्याकडे ते टकटकची मशीन असे नाव टाकून द्यायचे, आणि त्याला सांगितलं जिथे जिथे प्रल्हाद मुकुंद काळे लिहिले ते सगळे खोडून टाक आणि रामानंद महाराजांचे नाव. आमचे तुमचे भांडे याच्यासाठी गृहदान केलं का म्हणले मी. कसा प्रपंच महाराजांना सुद्धा करावा लागला, पण रागावले नाही. शांतपणे कासारा बोलवले, सगळेच नाव खोडून टाकले. आता कोणाचे झाले म्हणले हे भांडे? रामानंद महाराजांचे झाले. आपले आहेत का? महाराजांचे सख्खे पुतणे आताही ते देहामध्ये आहेत. आदरणीय मधुकररावजी किंबोने, 89 वर्षांचं वय. 1962-63 साली जेव्हा साखर खेरड्याचा ट्रस्ट स्थापन करायचा होता, तेव्हा महाराजांना कोण सांगणार की ट्रस्ट करा म्हणून? तर म्हणाले, जे महाराजांच्या जवळचे काही होते नातेवाईक नसलेले पण संस्थांचा कारभार पाहणार, त्यांनी यांना पुढे केले. त्यांना म्हणाले तुम्ही महाराजांना सांगा. आणि लौकिक दृष्ट्या ते बरोबर होतं की गव्हर्नमेंटच्या द्वारे हा ट्रस्ट करणं योग्य, विश्वस्त मंडळ स्थापन करणं, नाही तर गव्हर्नमेंटने ते ताब्यात घेतलं. म्हणून हे महाराजांना सांगायला गेलं की सामाजिक आर्थिक ही सामाजिक परिस्थिती अशी आहे, सरकारचे असे नियम आलेत, तेव्हा हे आपलं संस्थान विश्वस्त करणं च्या योग्य आहे. एक विश्वस्त मंडळ आपण स्थापलं पाहिजे. म्हणून टेक्निकल बाजू, शास्त्रीय कायद्याची जी ती त्या आमच्या मधु दादा किंबोने यांनी समजून. महाराज म्हणले, मग बाळा आता काय करायचं? तर म्हणाले, ते असं अशा प्रकारचं विश्वस्त मंडळ, तुमच्या विश्वासातली जी काही माणसं आहेत ती नेमा, त्यांनी हा कारभार पाहावा, यांनी पूजेचं पाहावं, यांनी उपासनेचं पाहावं, यांनी आर्थिक व्यवहार पाहावे, यांनी शेतीवाडी पाहावी, यांनी तुमच्या दौऱ्यांचं पाहावं वगैरे. बरं म्हणाले. मग आता पहिल्यांदा महाराजांनी सूत्र सांगितलं, बाळ, सख्खा पुतण्या, सख्या धाकट्या भावाचा मुलगा, त्यांनी सांगितलेली गोष्ट मी तुमच्या समोर तशीच्या तशी सांगतोय, माझं एकही वाक्य नाही. ते मला पहिल्यांदा म्हणे, बाळ, आपण आपलं ग्रहदान केलेलं आहे ना, तू किंवा आपल्या घरातलं कोणीही विश्वस्त कधीच होणार नाही बरं, नाही म्हणला. आणि तो शब्द आज त्यांच्या परिवाराने
त्यांची मुलं, त्यांचे नातू आता डॉक्टर व्हायला झाले. ते तुमच्या माझ्यासारखं साखर खेरड्याला दर्शनाला जातात, तुमच्या माझ्यासारखं दर्शन घेतात, रांगेमध्ये प्रसादाला जातात, जी खोली दिली तिथे राहतात आणि शांतपणे देणगी देवा हातात निघून जातात. प्रपंच अनुकूल असो नसो, आर्थिक परिस्थिती कशीही असो, काय सांगू मी तुम्हाला, भक्त कसा असतो. सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं वय 26 वर्षाचं आणि 26 वर्षापर्यंत महाराजांनी कधी बाजारातून जाऊन कोथिंबीर आणली नाही किंवा किराणा दुकानात जाऊन कधी पावशेर गुळ आणलेला. वडील होते, 2 भाऊ होते, सगळेजण मस्त, सगळा प्रपंचाचा महाराजांना फक्त नाम नाम गायत्रीचं पुरस्चरण आणि अखंड नामस्मरण आणि स्मार्त अग्निहोत्र होतं, अग्नीची पूजा करणं. आणि 26व्या वर्षी 1918 साली वडील गेले, दोन्ही भाऊ गेले, एक भावजाई गेली आणि आई विधवा, 2 भावजाया विधवा आणि धाकट्या भावाची पत्नी गेली. या सगळ्यांचं आपली पत्नी, आपल्याला पैसे कमवायची हौस नाही, आपल्याला पैसे कमवायची वेगळा कोणता मार्ग आहे तो माहित नाही, कधी महाराजांनी पैसे कमवले नाही आणि हे सगळा प्रपंचाचा गाडा श्री महाराजांच्या अंगावर पडलाय. नाथ महाराज सांगतात की असा भक्त ज्याच्या भक्तीची समाधी लागलेली आहे, की त्या भक्तीमध्ये त्याला सगळीकडे समत्व आहे. म्हणजे जननिंदेचा खेद नाही, जनस्तुतीचा आनंद नाही, मरणाऱ्याचं दुःख नाही, जन्म झाल्याचा आनंद नाही, अशी समस्थिती जी असते ना तिला समाधी असं म्हणतात. आणि ही वयाच्या 26व्या वर्षी केवळ नामाने महाराजांना सांगितले 4 मृत्यू 5 दिवसात झाले. आईचं समाधान कसं करायचं? आईने वडील गेले म्हणून दुःख करायचं का 2 मुलं गेले म्हणून दुःख करायचं? आईने स्वतः विधवा झाली म्हणून दुःख करायचं का 2 सुना माझ्या विधवा झाल्या म्हणून दुःख करायचं? अशा परिस्थितीमध्ये हा महात्मा शांती ब्रह्मासारखा उभा राहिला. आईचं सांत्वन करत होता, भावाचं सांत्वन करत होता, 2 भावजयांचं सांत्वन करत होता आणि अर्थार्जनाचं काम कसं करत असेल. 18ला हा गोष्ट घडली आणि 1920 दीडच वर्षांनी संपूर्ण गृहदान आहे त्या सगळ्या सोनं नाणं जमीन जुमला विकून जो महात्मा करतो तो भागवत धर्माचा अधिकारी आहे. असा भक्त नाथ महाराज सांगतात. कसा असतो की प्रपंचातल्या कुठल्याच वेळी हे सूत्र सिद्धांत नाथ महाराज सांगतात की भगवत भक्ती काय. सज्जनो, हे आपल्याला साधेल का? श्रवण करून ठेवा. का करून ठेवा? तर कोण समयो येईल कैसा, याचा नकळे केवळ. आणि हे याच्यासाठी श्रवण करायचं की उद्या माझ्या आयुष्यात जर हा प्रसंग आला तर मला हे आठवेल आणि दुःखाची तीव्रता माझ्या आयुष्यातली कमी होईल, माझं दुःख निश्चित कमी होईल. अरे बरं, सगळ्यात महत्वाचं काय सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं वैशिष्ट्य, एवढं सगळं झाल्यावर सुद्धा हा महात्मा कधी रामानंद महाराजांना म्हणाला नाही की महाराज मी 26 वर्ष जप केला, मी 26 वर्ष अग्निहोत्र पालन केलं, मी 26 वर्ष सोवळं गोवळं आचार धर्म कोणता मी चुकवला. आई वडिलांची सेवा म्हणजे किती. उठल्याबरोबर महाराज आई वडील यांना नमस्कार करायचे. केवळ आई वडिलांना नाही, दोन्ही भावांना नमस्कार करायचे, दोन्ही वहिनींना मातृवत आदर्श मनात ठेवून नमस्कार करायचे. आणि त्यांच्या वाटेला हे दुःख आल्यावर सुद्धा हा महात्मा, सज्जनो, हे संतांना साधलं. तुम्हा आम्हाला साधेल का? निश्चित साधेल. फक्त तेवढी तळमळ आणि एक प्रार्थना की महाराज तुम्ही माझे आहात, मी तुमचं आहे, ही भावना घट्ट धरायची. काल आपण जे पाहिलं ना, देवकेंद्रित आणि देह केंद्रित, ती भक्ती आपण करत राहा. काही म्हणावं, शेवटी ते आहेतच ना. मी त्यांचा म्हणा, तो माझा म्हणा, शेवटी त्यांचा माझा अन्योन्य संबंध. आणि आपल्याला माहित आहे की आपण आपल्या सद्गुरूंना साजेसे नाहीये. आता हे सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या बाबतीत झालं. आपल्याकडे पुण्यावरून दरवर्षी जपासाठी चातुर्मासाच्या समाप्तीला लाटकर दादा येतात. एकुलता एक मुलगा त्यांचा गेला होता. 2008 साली राजेताईंकडे उपासना होती. आपण सगळ्यांनी मिळून कॉन्ट्रीब्युशन केलं. दुसऱ्या दिवशी मला लातूरला लग्नाला जायचं होतं. 2000 रुपये आपण कलेक्शन केलं होतं. झालं होतं. ऍक्सिडेंट मध्ये देवब्राह्मणाच्या दिवशी मुलगा गेला. उद्या लग्न निघणार आणि आज संध्याकाळी मुलगा लातूरच्या फ्लायवरून वरून पडला, तिथेच गेला. तो जिथे पडला तिथून यांची स्कूटर गेली, लक्षात नाही आलं. एवढ्या गर्दी, उद्या आपल्याला निघायचंय, चला. एकुलता एक मुलगा. अंतिम संस्काराला आपण गेलो तेव्हा लाटकर दादा एवढंच म्हणाले,
मुळे सर हा प्रसंग जर 4 वर्ष आधी झाला असता तर या घटनेचा धक्का लागून मी हार्ट अटॅकने गेलो असतो. पण 4 वर्ष पूर्ण गोंदावल्यात जशी उपासना होती तशी उपासना लाटकर दादांनी 4 वर्ष आधी केली होती. नव्हे नव्हे महाराजांनी VRS घेऊन त्यांना ती उपासना, ते नाम रोज 9 ते 11 जप, दुपारी 3 ते 5 जप. महाराज आपल्या घरी आहेत, आपण गोंदवल्यात राहतो, या भावनेने सकाळपासून, सकाळच्या काकड आरतीपासून तर शेजारतीपर्यंतचा नियम चालवला आणि म्हणाले त्या नामाने, त्या उपासनेने हे दुःख मी आज पचवू शकतो. महाराजांच्या कृपेने आजही ते नामामध्ये आहे. उत्तम पद्धतीने नाम घेतात. आलेला दुःखाचा आवेग ते म्हणाले नामानेच शांत झाला. सज्जनो, हे साधतं. मला हे कशासाठी मी उदाहरण सांगितलं की लाटकर दादा माझ्या जवळचे, तुमचे माझे गुरुबंधू म्हणून मी सांगत नाही, पण कसं होतं आपलं की अरे प्रल्हाद महाराज होते, त्यांना साधलं, सामान्य माणसाला साधेल का? साधेल. आपण त्यांना घट्ट धरून राहायला पाहिजे आणि तोच अभ्यास करण्यासाठी आहे. म्हणून ते म्हणाले भक्तीची समाधी फार सुंदर. पुढे म्हणाले योगाच्या समाधीचं वैशिष्ट्य काय की योगाची समाधी ही मनाच्या एका उच्च अवस्थेपर्यंत तुम्हाला नेऊन ठेवते. जो योगी असतो ना, तो इंद्रिय दमन करतो, मनावर विकार सगळं अभ्यास करतो. काही योग्यांना ते साधतं. मनाच्या एका उच्च अवस्थेपर्यंत तुम्हाला योगाची समाधी नेऊन ठेवते, पण पुन्हा ती तात्पुरती असते. पुन्हा तिथून तो मनुष्य, तो योगी साधक खाली येतो. पण भक्तीच्या समाधीचं वैशिष्ट्य आहे आणि योगाच्या समाधीमध्ये फार पटकन साधतं. म्हणाले 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष तुम्ही मनापासून अभ्यास करा, सगळ्या कंडिशन्स मेंटेन करा, यम नियम सगळे आसन प्राणायाम हे सगळं जर साधलं तर योगाची समाधी साधते. पण भक्तीच्या या समाधीला थोडा काळ लागतो. पण नाथ महाराज म्हणाले या भक्तीच्या समाधीचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा जर ती साधली ना तर ती तुमची देहबुद्धीच नष्ट करून टाकते. देहबुद्धी नष्ट करते म्हणजे काय करते तर तुमचं मी आणि माझं पण जे आहे हेच ती संपवून टाकते. आणि ही खरी भक्तीची वैशिष्ट्य म्हणाले. साधारण 400 दुसऱ्या अध्यायातल्या 421 ओव्यांच्या पुढे हा विषय फार सविस्तर त्यांनी मांडलेला आहे. पुढे म्हणाले नाथ महाराज फार मस्त गोष्ट सांगतात. ते म्हणाले तुमच्या माझ्या मनाला त्याचा एक गुणधर्म आहे. म्हणाले त्याला एक सवय आहे आपल्या तुमच्या मनाला की ती अखंड चिंतन करत राहते. म्हणाले त्या मनाचा हा स्वभाव आहे. बर, मग आता ह्या चिंतनाचं कसं आहे बघा. म्हणाले पहा ना तुम्ही, तुमचा माझा नित्याचा अनुभव आहे की आता सगळं छान आहे. पहा मस्त, आता संध्याकाळचं जेवण वगैरे झालं, आपल्या आवडत्या सिरियल वगैरे पाहून आता फक्त गाई करायची, म्हणजे गाढ झोपायचे. किती छान वेळ असते. म्हणजे आपला आजचा जप झाला, तप झाला, नाथ भागवत ऐकून झालं, अमकं झालं, तमकं झालं, छान सिरियल पाहिल्या आणि आता मस्त झोपायचं. काही कारण नसतं बरं. आणि अशा वेळेला आठवतं की आता पोरगा अमेरिकेला गेलेला आहे, तो तर शिकतो आहे, त्याचं तर 2nd इयर झालेलं आहे, आता तो परत येईल का नाही, का कोणत्या पोरीच्या प्रेमात पडला असेल, मग पडला तर आता ती त्याला घुमवेलच का, मग तो परत येईलच का नाही, आई तर कशी असेल आणि आपल्याला सांभाळ, काही चिंता करायचे का. पण त्या मनाला चिंतनाची इतकी सवय, चिंतन करणं हा त्या मनाचा धर्म. तर नाथ महाराज म्हणाले फार सुंदर सांगितलं, नसलेल्या गोष्टींचं, नसलेल्या वस्तूंचं, नसलेल्या परिस्थितीचं चिंतन करणं म्हणजे अतिचिंता आहे. आणि दुसरं नाथ महाराज म्हणाले असलेल्या गोष्टींचं, सद्य परिस्थिती आहे तर असलेल्या गोष्टींची अखंड चिंतन करणं म्हणजे निश्चिंतता आहे. किती सुंदर. आता निश्चिंतता कशी आहे पहा. नाथ महाराज सांगतात ना की असलेल्या गोष्टींचं चिंतन, आता छान आहे बा, झालं आता आम्ही रिटायर्ड झालो, दोघे अनुग्रहित आहोत, 3.5 कोटीचा संकल्प केलाय, रोज 2-2 तास दोघं नवरा बायको जप करतोय, मुलगा उत्तम शिकलेला आहे, सुनबाई तिथेच आहे, आता त्या दोघंही सर्व्हिसला आहे, त्यांचा 3 रूमचा फ्लॅट झालेला आहे, आता काहीच करायची गरज नाही, आता खूपच छान आहे की नाही निश्चिंतता. म्हणून महाराज काय म्हणाले, कालचा विचार करू नका, उद्याची काळजी करू नका, आजचा वेळ नामस्मरण करा. पण पुन्हा हे चिंतन एका क्षणात मन म्हणतं, पण हे असं राहील का. एकच क्षण असतो
या चिंतना म्हणजे अतिचिंतेतून निश्चिंतता प्राप्त होऊ शकते, नवे नवे होतेच, पण त्याच क्षणी म्हणत की हे कायम टिकेल का, आणि ते टिकणार नाही याची खात्री असल्यामुळे पुन्हा चिंतेमध्ये मनुष्य जातो. असा या चिंतनाचा, मग या अतिचिंतेचा अनुभव तुम्हा आम्हाला आहे, या निश्चिंततेचा सुद्धा नाथ महाराज म्हणाले तुम्हाला अनुभव आहे. निश्चिंत झालो तर पुन्हा ती भीती आहे, पुन्हा अतिचिंता, पुन्हा निश्चिंतता. हा संकल्पो विकल्पो मनहा, जे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं की मनाची व्याख्याच भगवंतांनी सांगितली. संकल्पो विकल्पो मनहा ही त्याची व्याख्या. अखंड संकल्प आणि अखंड विकल्प ज्या मनामध्ये अंतःकरणात चालतात त्याला मन असं भगवंतांनी म्हटलं. पण पुन्हा एक गोष्ट सुंदर भगवंतांनी, भगवान गोपाल कृष्णाने सांगितले की मन ही माझी विभूती आहे, आणि ती विभूती असल्यामुळे आपल्या साध्या व्यक्तिमत्वाचं विभूतिमत्वामध्ये रूपांतर करण्याचं काम मन करतं. म्हणून तुकाराम महाराज नेहमी म्हणाले की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कार्य. म्हणून मना 205 श्लोक लिहिले हो समर्थांनी, आणि त्याला इतकं गोंजारलंय, मना सज्जना, येस यू आर गुड बॉय, येस इधर राजा, ऐसा करो वैसा करो. किती छान मना सज्जना भक्तिपंथी, त्याला सारखं सारखं त्याला म्हटलं की यू आर द गुड बॉय. आणि ते खरंच आहे की त्याला सारखं गुंजारत राहिल्याशिवाय आणि त्याला सारख्या सन्मार्गाच्या सूचना दिल्याशिवाय ते सन्मार्गावर राहत नाही. पटकन एका क्षणात पाणी जसं उताराकडे जातं तसं मन केव्हा नीच विचारांकडे जाईल याच्याकडे जो लक्ष ठेवतो. आणि म्हणून समर्थ म्हणाले, भगवद्गीता सुद्धा सांगते अखंड सावधानता ही फार महत्वाची. अखंड सावधानता जितकी प्रपंचात आहे की अरे लाईट बिल भरलं की नाही तर 2 दिवसांनी लगेच 10 रुपये वाढतात, अखंड सावधानता. तसं परमार्थात अरे मन इथं आहे ना व्यवस्थित तर चाललं तिसरीकडे, हे अखंड लक्षात ठेवणं हा अखंड अनुसंधानाच्या अभ्यासाचा एक भाग आहे. पुढे इतकं सुंदर सांगितलं. थोडंसं सिद्धांत आहेत आजच्या ह्याच्यात, पण करतो प्रयत्न. आपण सगळे ज्ञानी आहात. पण महाराज काय म्हणतात बघा, जेव्हा हे चिंतन करणारं मन कोण करतं, चित्तामध्ये होतं. ते ज्याचं चिंतन करतं त्याला चिंत्य असं म्हणतात. चित्त, चिंत्य आणि चिंतन अशी त्रिपुटी आहे. आपण ज्याचं चिंतन करतो, कुणाचं चिंतन करतो पहा, ज्यांनी त्यांनी आपापल्या परिस्थितीनुसार आठवावं की अखंड चिंतन कशाचं आहे, प्रपंचाचंच आहे. चिंत्य ज्या चित्तात होतं ते चित्त, आणि ज्या चिंत्याचं, ज्या गोष्टीचं आपण चिंतन करतो त्याला चिंतन असं. तर ही त्रिपुटी, या तिन्हींचं जेव्हा समाधान, म्हणजे चित्त, चिंत आणि चिंतन, ही त्रिपुटी जेव्हा लय पावते तेव्हा समाधान प्राप्त होतं. आणि मग हे समाधान देखील कृष्णार्पण होतं, आणि मग सर्व कर्मामध्ये आपोआप समाधी प्राप्त होते. असा एक सिद्धांत नाथ महाराज सांगतात. आता हे चित्त, चिंते आणि चिंतन हे तुमच्या लक्षातच आले की ज्या गोष्टीचं आपण चिंतन करतो ते चिंत्य, ज्याच्यामध्ये होतं ते चित्त, आणि जे करतो ज्याला आठवतो जी प्रोसेस आहे त्याला चिंतन असं म्हणतात. आता याचा लय पावणं, आणि ही लय पावल्यावर महाराज म्हणतात तुम्हाला समाधान प्राप्त होतं, आणि ते समाधान सुद्धा कृष्णार्पण. याचा सोपा अर्थ महाराजांनी प्रवचनात सांगितला. याच्यासाठी काय करावं म्हणाले, तर गतकाळातल्या, भूतकाळातल्या आठवणी काढू नका, भविष्याची चिंता करू नका. आज जो वर्तमान तुमच्या हातात दिलाय त्यामध्ये भगवंताचं स्मरण करा, आणि या स्मरणाने ह्या तीनही, या त्रिपुटीचा, या तीनही गोष्टींचा लय पावेल आणि समाधान मिळेल. उद्या काय होणार आहे हे तुमच्या हातात नाहीये. काल घडून गेलेल्या गोष्टी पुन्हा बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या हातात नाही. आज मात्र उद्याचा भविष्य सुधारण्याचं काम तुमच्या माळेमध्ये, तुमच्या मनामध्ये आहे, तुमच्या बोटांमध्ये आहे. म्हणून नित्य कर्म करत असताना, विहित कर्माला कुठेही फाटा न देता, तुमच्या वाटेला आलं कर्म करत असताना भगवंताच्या अनुसंधानात ते करावं, आणि कर्तव्य करून उपरण झटकून मोकळं व्हावं. झालं, पोरीचं लग्न केलं, याला इतके पैसे दिले, त्याला तितके दिले, झालं ना ते झटकून मोकळं व्हा. पुन्हा त्याच्यात गुंतवणूक, मी तुम्हाला दिले होते ना, साडीच आणली होती, मग तुम्ही आम्हाला का दिली. हा विषय आपल्याला इतका पुरतो. नाही, मग आम्ही त्यांच्या पोरीच्या लग्नात तर आम्ही 2 साड्या घेतल्या होत्या, आणि त्यांनी तर आम्हाला घेतलीच नाही, आम्हाला तर विचारलंच नाही, फुकटच बाऊस पीस दिलं, 15 रुपयाचंच होतं. किती आपण विचार करतो, किती विचार करतो.
म्हणून यातनं आसक्ती रहित राहण्यासाठी हे सांगितल्याशिवाय, एकमेकांना बोलल्याशिवाय कसं कळेल, नाही का? ग्रंथ वाचून नाही होणार. म्हणून महाराज म्हणाले, सत्संगतीचं महात्म्य फार आहे. तुमचं पाहून मी खूप छान शिकतो. अरे अंजली मॅडम, या वयात 1 तासभर पद्मासन आपल्याला 15 मिनिटं तर घालता आलं पाहिजे, अशी जिद्द निर्माण होते ना. पण त्याच्यासाठी अंजली मॅडमकडे जपाला यावं लागतं आणि त्या बसलेल्या पाहावं लागतं. आपण जपालाच येत नाही, पाहतही नाही, मग कसं आपल्याला 15 मिनिटं बसता व्हॉट्सअपवर हा जप आपण व्हॉट्सअपवर पाहतो. तर महाराज म्हणाले की अशी जी मग समाधी प्राप्त होते, कोणती? निश्चिंततेतून, भगवंताच्या प्रेमामधून जी सहजतेने आपल्याला समाधी प्राप्त होते. आणि ती सहजतेची समाधी कशी प्राप्त होईल, तर त्याचं उत्तम उत्तर महाराजांनी दिलं. भूतकाळातल्या गोष्टी आठवू नका. खूपच त्रास दिला सासूबाईंनी, तेव्हा मी नवीन आले होते तेव्हा, खूपच जीव घेतला, आता मी कशाला पाहते. नको नको नको, ते बरोबर नाही. उद्याची चिंता करू नका, काहीच नाही. याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, सगळं ठरलेलं आहे. तोही विषय आता पुढे येणार आहे. मग आजचा वेळ भगवंताच्या नामात, त्याच्या चिंतनात आनंदाने घालवायचा. आणि याच्यापासनं, या भक्तीच्या समाधीमधून आपल्याला जे प्राप्त होतं, सहजतेने प्राप्त होतं, नाथ महाराज म्हणाले त्याला सहज समाधी असं म्हणतात. अशी समाधी कोणाला प्राप्त झाली? याज्ञवल्क्य ऋषी आहे, वामदेव आहे, भगवान श्रीकृष्ण आहे, अर्जुन आहे, नारद मुनी आहेत, सकल संत तर आहेच. म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या बाबतीत तर साधलेलीच होती. अर्जुनाच्या बाबतीमध्ये ते सांगत असताना म्हणाले, त्याच्या आधी गमतीची गोष्ट झाली. नारद मुनींचं इतक्या वेगवेगळ्या कथा आपण श्रवण केलेल्या, त्याच्यापेक्षा जास्त टीव्हीवर पाहिलेल्या. तर नारद मुनी इकडे तिकडे फिरत असताना इतके विनोद करायचे, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी करायचे, कारण त्यांना सगळ्यांचा उद्धारच करायचा असता. म्हणजे तुम्हाला म्हटलं ते रावणाकडे गेल्यावर त्याला म्हणले, त्या शनीला असं पालथं का टाकलं, म्हणजे सरळ कर, ही गोष्ट करायला लावली. पण ह्या सगळ्या सरळ उलट्या गोष्टी सत्कर्मासाठी त्यांनी केल्या. इतके विनोद नारद मुनी करायचे. पण नाथ महाराज सांगतात, इतके विनोद जरी नारद मुनींनी केलेले असतील, महर्षी नारदांनी केले, तरी या विनोदामुळे नारद मुनींची सहज समाधी कधीही भंग पावलेली नाही. अर्जुन हा भगवान गोपाल कृष्णाचा एवढा परमशिष्य, एवढा सखा हो, आणि इतका संभ्रमावस्थेत असलेला अर्जुन, की त्या युद्धाच्या ठिकाणी त्याला ती 700 श्लोकांची गीता सांगितली आणि त्याला आत्मसमाधी दिली, की त्या समाधी अवस्थेत, आत्मसमाधी म्हणजे डोळे लावून नाही बसला, आपण पाहिलं 18 दिवस युद्ध केलं ते. तर हे 18 दिवसाचं युद्ध, रोजचा प्रकार वेगळा होता, रोजचे प्रश्न वेगळे होते, रोजचे युद्धाचे प्रकार वेगळे होते, रोजचे युद्धातले प्लॅनिंग, पेच, प्रसंग वेगळे होते. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये अर्जुनाची समाधी भंग पावली नाही, याचा अर्थ तो कधी ढळला नाही, त्याच्या कर्तव्यापासून कधी पदच्युत झाला नाही. ही त्याची समाधी टिकवण्याचं काम भगवान गोपाल कृष्णाने केलं. आणि नारद मुनी, माफ करा, भगवान गोपाल कृष्ण सांगतात, नारद मुनीही सांगतात आणि नाथ महाराज सांगतात, की तुमची अशी समाधी टिकवण्याचं काम तुमचे सद्गुरू करत असतात. आपल्याला या समाधीचा अनुभव येतो का? येतो, पण फार अगदी अगदी एवढाच येतो का? की बऱ्याच वेळेला असे प्रसंग येतात की खरं म्हणजे आपल्या नंतर लक्षात, अरे आपण तिथे जर असं वागलं असतं तर फेल होत होतो. पण आपण तिथे सांभाळल्या जातो. तिथे जे आपल्या मनाचं समत्व राखण्याचं काम करत होतं ना, असे बरेच प्रसंग दोन्ही त्यांनी डोळे लावून आठवावे की महाराजांनी आपल्याला कसं सांभाळलं. तर ही समाधीची अवस्था म्हणजे समत्व भावनेची, की नाही आता हा प्रसंग घडलाय, लगेच आतून उत्तर येतं, आता धीर सोडू नको, तुलाच पाहायचंय. ऍक्सिडेंट झालाय, अमकं झालंय, अमके गेले, तू रडत बसून उपयोग नाही, तुला डोळे पुसून तिथं उभं राहायचंय आणि सगळे कर्म करून घ्यायचे. आतून येणारा हा आवाज, आतून येणारी ही जी शक्ती असते, सज्जन हो, हे सद्गुरू देतात. नाथ महाराज म्हणाले की अशा प्रकारची समाधी तुमच्या आयुष्यामध्ये साधण्याचं काम सद्गुरूंच्या कृपेने होत असतं. पण सद्गुरूंची कृपा फुकट होत नाही, त्याच्यासाठी प्रयत्न आपल्याला करावा लागतो, त्याच्यासाठी अभ्यास आपल्याला करावा लागतो. परमार्थ सुद्धा अभ्यास आहे, की अखंड त्याचं स्मरण ठेवणं आणि अखंड महाराजांनी केलेल्या संस्कारानुसार चालणं. आता हे सगळं कशासाठी? हे सारखं सारखं सांगून आज नाही उद्या आपल्या अंगी वळणं पडेल आणि त्याप्रमाणे आपण वागू. ते म्हणाले की स्वतःला तरुण जाऊन इतरांना तारणारे शुकमुनी, याज्ञवल्कींसारखे सुद्धा, यांनी सुद्धा त्यांचं ज्ञान प्रगट केलेलं आहे.
अर्थात समाधी, पुढचा एक सुंदर पॉइंट आहे, ते म्हणाले समाधी आणि व्युत्थान या दोन्ही अवस्थांमध्ये सरसगट त्या भक्ताची बुद्धी समर्पण होत असते. आता समाधी अवस्था आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण व्युत्थान म्हणजे समाधी लागल्यावर पुन्हा त्या समाधीतून उतरणं, याला व्युत्थान असं म्हणतात. तर ह्या दोन्ही अवस्थांमध्ये त्या भक्ताची बुद्धी ही भगवंताच्या चरणी समर्पित झालेली असते, त्यांनी अर्पण केलेली असते, आणि त्याच्यामुळे अखंड आणि परिपूर्ण समाधी खरी खरी याला म्हणतात. खरी परिपूर्ण समाधी किंवा अखंड समाधी कोणती, तर त्याची बुद्धी ही अगदी समत्व भावाने कायम टिकलेली असते. तो समाधी अवस्थेत असो किंवा समाधी अवस्थेतून खाली उतरलेला असला तरी त्या भक्ताची ही अखंड समस्थिती, जगाकडे पाहण्याचा समत्व भाव आणि सज्जनो, हे सगळं तुम्हाला आपापल्या सद्गुरूंमध्ये पाहायला मिळतं. केवढे प्रत्येकाने आपल्या सद्गुरूंना आठवावं, त्या सद्गुरूंचं चरित्र आठवावं, आणि त्या सद्गुरूंच्या जीवनचरित्रामध्ये घडणाऱ्या घटना जर आपण पाहिल्या तर अरे, महाराजांची काय समस्थिती होती, कसे महाराज वागले. बाबा होळीवर पाठशाळा चालवत होते. 1937-40चा प्रसंग दरम्यान, आणि ते रजाकाराचं सुरू झालं. 40-42चा प्रसंग. रजाकार आले. होळी सगळा ब्राह्मणांचा भाग, हिंदूंचा भाग होता. तिथे पाठशाळा चालत होती, आणि रात्री ते सगळे रोहिले आले. साधूवाड्यात पाठशाळा सुरू. टेंबे घेऊन आले, रात्री तलवारीत पेंटे घेऊन आले. बाबा एकटे बाहेर आले. सगळ्यांना आत ठेवलं, विद्यार्थी, सगळ्या घरातल्या स्त्रिया. बाबांचं तेज असं होतं, बाबांचं आचरण असं होतं की त्या रोहिल्यांनी बाबांना पहिल्यांदाच पाहिलं होतं. आणि ते अफगाणचे 6-6.5 फूट उंच, हातात तलवारी, टेंबे, सगळ्या हिंदूंना हा भाग रिकामा करायला सांगायला. बाबांना फक्त हात जोडून म्हणाले, पंडित जी, आप यहाँ मत रहिए, आप कल सुबह निकल जाइए, नहीं तो खून खराबा हो जाएगा. नम्रपणे सांगितलं बाबांना. बाबा म्हणाले, हरकत नाही. म्हणाले, आम्ही तुमच्या केसांनाही धक्का लावणार नाही. आणि बाबांना त्या रात्री इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांना, मोठ्याईला, घरातल्या ज्या काही स्त्रिया होत्या त्या सगळ्यांना घेऊन बाबा रात्री 2:30-3 वाजता या रेल्वे स्टेशनवरून आले. आता कुठे जायचं, भगवंतानी आज्ञा दिली आणि बाबा बासरला गेले. आणि बासरच्या मंदिरामध्ये 40 दिवस पाठशाळा सुरू होती. तिथे पूर्ण दीक्षित कुटुंब हे ते सगळे राहिले. म्हणाले, गुरुजी काळजी करू नका, या सगळ्या विद्यार्थ्यांच्या भोजन प्रसादाची, राहण्याची, खाण्याची व्यवस्था आम्ही करतो, तुम्ही पाठशाळा सुरू ठेवा. पण बाबा हलले नाही, बाबा खचले नाही. ही जी समाधीची अवस्था आहे, ही समाधीची अवस्था खऱ्या भक्ताच्या ठिकाणी सज्जन पाहायला मिळते. आणि ही जी आहे, ही अखंड आणि परिपूर्ण समाधी, नाथ महाराज म्हणाले, त्या भक्ताला साधते. अर्जुनाच्या आत्मस्थितीबद्दल आपण पाहिलेलंच आहे. युद्धासारख्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा अर्जुनाची आत्मस्थिती, आत्मसमाधी कधीही भंग पावली नाही. तुकाराम महाराज म्हणाले ना, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. अर्जुन तर प्रत्यक्ष महायुद्धातच होता महाभारताच्या. पण सज्जन हो, तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात की रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, हे तुकाराम महाराज स्वतःचं चरित्र सांगत जरी असले ना, तरी तुमच्या माझ्या प्रपंचात सुद्धा काय वेगळं आहे. सगळ्यांच्या समोर रोज एक छोटं युद्ध आहेच आहे. आणि म्हणूनच भगवद्गीता का वाचायची, ज्ञानेश्वरी का वाचायची, तर तुम्ही आम्ही अर्जुनच आहोत. आपण कायम संभ्रमावस्थेत आहोत, आणि या संभ्रमावस्थेमध्ये आपण कायम प्रपंचाकडे झुकतो. आपण झुकू नये, प्रपंच सोडावा असं महाराजांचं मत बिलकुल नाही. पण त्यामध्ये खरा आधार जो आहे तो त्या भगवंताचा आहे, भगवंताच्या नामाचा आहे, भगवंताच्या उपासनेचा आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो तेव्हा उद्धार करून घेणं म्हणजे भगवंताची प्राप्ती. म्हणजे काय, भगवंत म्हणजे काय शेवटी, तर खरं खरं समाधान प्राप्त करून घेणं आणि त्याच्यासाठी आचरणशील जीवन जगणं, तपोनिष्ठ अनुष्ठानमय जीवन जगणं, हे मानवाचं खरं कर्तव्य. आणि ते कसं साधायचं, त्याचा इतिहास, त्याचा भूगोल आपल्याला नाथ महाराज फार सुंदर समजून सांगतात. पुढे म्हणाले, परब्रह्माचं एकदा आकलन झालं की बुद्धी
ब्रह्मस्वरूप होते आणि त्याच्यानंतर कोणतंही कर्म निष्काम घडतं आणि ते कर्म केल्यानंतर काही प्राप्त व्हावं ही कामनाच नसते, अशी त्या भक्ताची अवस्था. नमे कर्म फुले फले स्पृहा. किंवा अजून कोणता श्लोक आहे बघा, फळाची अपेक्षा नसलेला, म्हणजे ओठावर आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. अशी अवस्था भगवंतांनी गीतेत सांगितली. ही अवस्था त्या भक्ताची निर्माण होते की तो कर्म करत राहतो, अपेक्षाच करत नाही. सद्गुरु प्रल्हाद महाराजांच्या जीवनात, नवे नवे सकलच संतांच्या जीवनात इतके उपकार जो जो म्हणून त्यांच्याकडे आला, नवे नवे काही तर त्यांनी स्वतःच्या मर्जीने जवळ घेतले की नाही आता याला कोणीच. ती जयराम संपतकडे आणलेली एक मुलगी होती की बापानी मुलीकडे वेगळ्या नजरेने पाहावं आणि त्या भीतीने ती मुलगी महाराजांच्या जवळ आली. महाराजांनी तिला जिजीमाईच्या ताब्यात दिली, रात्रभर थांबली. एकच दिवस नाही सज्जन हो, तिच्यासाठी एक उत्तम वर पाहून तिच्या लग्नाचा सगळा खर्च जिजीमाई महाराजांनी केला आणि तिला वाशिमला एक चांगलं ठिकाण पाहून दिलं. असे अनेक प्रसंग. पुन्हा ती मुलगी महाराज विसरूनही गेले. असे अनेक कर्म त्यांनी केले की ज्याच्याकडून काही अपेक्षाच नाही, फक्त म्हणले माय देवाचं नाव घेत जावं, रोज एक माळ केल्याशिवाय राहू नको. एवढीच एक अपेक्षा प्रत्येक जीवाकडनं सद्गुरूंनी केली. आपल्याकडनं एकच अपेक्षा आहे की नीतीने वागा आणि नामाला सोडू. दोनच सूत्र आहेत बघा, दोनच सूत्र. किती सोपी आहेत खरं म्हणजे. का? आपण गृहस्थाश्रमी आहोत हे आपल्या लेकरांना आपण सांगितलं पाहिजे. हा रोज विषय जेवताना एक जेवतानाचा विषय ठरूनच घ्यायचा. आपला धर्म, आपला देश, आपला देव, आपले सद्गुरू, आपला आचार, आपला विचार, आपला उच्चार, हे आपल्या लेकरांना आपण सांगितल्याशिवाय कळणार नाही. जगामध्ये त्यांना हे कोणी सांगणार नाही. जगाची परिस्थिती फार भयावह झाली. सज्जन हो, आज आपल्या भारतातले 3 स्टेट गेलेले आहेत जवळपास. केरळ गेलाय, पश्चिम बंगाल गेलाय, आसाम, उत्तरांचल, इकडचे किती प्रदेश, आणि भारताची सगळी बॉर्डर हिरवी झालेली आहे. या हिरव्या बॉर्डरमध्ये तुमची माझी नेक्स्ट जनरेशन कशी वावरणार आहे? आयु मर्यादा कमी होत चालली, मुलांवरचे संस्कार, मुलांना दिलेलं स्वातंत्र्य, या सगळ्यांमध्ये खरंच परमेश्वराशिवाय आपल्या लेकरांना कोणी तारू शकत नाही. त्या पोटी तरी आपण भक्ती मार्गाकडे वळणं, भागवत धर्माकडे वळणं फार गरजेचं. नाथ महाराज पुढे सांगतात की अशी कामना म्हणजे काय? तो भक्त वागतो कसा म्हणाले? तर तो भक्त असा वागतो की त्याच्या वाटेला जे काही कर्म येतं, जे काही विहित कर्म त्याला दिलेले भगवंताने, तुम्ही नोकरी करत असाल, तुम्ही व्यवसाय करत असाल, जो काही तुमचं विहित कर्म, तुम्ही गृहिणी आहात, तुमच्या वाटेला ते कर्म आलेलं आहे, 2 लेकरं आहेत, एक सासू सासरे, नवरा बायको, हे आता हे तुम्हाला करायचं. हे विहित कर्म तुमच्या वाट्याला आलेलं आहे ना, तर हे विहित कर्म करत असताना, प्रत्येक कर्तव्य करत असताना, ते कर्तव्य, ते कर्म माझं आद्य कर्तव्य, अरे इथे बस, आद्य कर्तव्य आहे. ते विहित कर्म माझं आद्य कर्तव्य, ते मी केलंच पाहिजे, या भावने तो भक्त करत असतो. मी म्हटलं ना की संतांचा प्रपंच आपण पाहिला की महाराजांना तुमच्या माझ्यासारख्या अडचणी होता. महाराजांना लग्न, कार्य, मौंज, वास्तुशांती, कोणी गेला, कोणी आला, त्याचा आशौष, त्याचं आणि महालक्ष्मी, हे सगळं होतं. पण हे सगळे कर्म करत असताना येणार जाणार सुख दुःख, मान अपमान महाराजांनी सुद्धा सोचला. तुम्हाला काय सांगू, एवढा मोठा परब्रह्म, अज्ञानापोटी जवळची माणसं महाराजांना सुद्धा, प्रत्येक संतालाच बरं, अद्वा तद्वा बोलणारी आपण पाहिली. तुकाराम महाराजांचं चरित्र आहे, नाथांचं चरित्र आहे, ज्ञानेश्वरांचं चरित्र आहे. या सगळ्या चरित्रांमध्ये आपण पाहतो की त्यांना सुद्धा अद्वा तद्वा बोलणारी माणसं आहेत, पण त्यांची समाधी भंगलेली नाही. अरे ते म्हणाले, बोलतो का? बोलू. लगेच पुन्हा माझ्यातला मीपणा, मग काय ते तोंडात मारले तर मारून घ्यायची का? समत्व दृष्टीच्या वेळे साधक म्हणून तुम्हाला जर तयार व्हायचं असेल तर हा अभ्यास करावा लागेल. नाथ महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये सुद्धा सावरकरांनी विचारलेला प्रश्न फार योग्य होता की त्यावेळेचा हिंदू समाज काय करत होता की 100 वेळा त्याच्या अंगावर जर तो मुसलमान थोकतोय तर बाकी समाज काय झोपलेला होता का?
हे अगदी बरोबर आहे. हिंदू राष्ट्राच्या दृष्टीने आपल्या दृष्टीने ते करणं गरजेचंच होतं. मग नाथ महाराजांना हे कळत नव्हतं का? कळत होतं. मग नाथ महाराज तसे का वागले? कारण ते साधकापासून सिद्धावस्थेला जाण्याचा त्यांचा प्रवास सुरू होता. तेव्हा ते म्हणाले, मला हा शम दम याचा अभ्यास मला करायचा आहे. मला आतून शांत होण्यासाठीचा त्यांचा स्पिरिच्युअल एक्सपेरिमेंट सुरू होता. म्हणून त्यांनी म्हणजे हे दोन गोष्ट आपल्याला, एक इकडे समाज आहे, म्हणजे म्हणलं ना की देव, देह, देव आणि राष्ट्र याच्यामधला जो समन्वय आहे, हे सगळं आपल्याला साधायचंय. की सामूहिक क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला त्या पद्धतीने करावं लागेल. पण आपण जे शास्त्र पाहतोय हे भक्तीचं शास्त्र पाहतोय. एका साधकाला सिद्धावस्थेपर्यंत जायचंय. सिद्धावस्थेतून तो ब्रह्मानंदाचा आनंद घेणार, ब्रह्मस्वरूप होणार. हा प्रवास आपण या नाथ भागवतामध्ये अभ्यासतोय. तेव्हाचा हा विचार आहे. म्हणून ते काय म्हणाले की निष्कामपणे कर्म तो कसा करत असतो, तर तो भगवत भक्त त्याच्या विहित कर्माला आद्य कर्तव्य समजतो आणि कर्तव्य झाल्यानंतर आसक्त राहत नाही. आपला जो प्रश्न परवाचा होता नितीन दादा, तो असा होता की भरताला ज्ञान होतं, मग तो मृगाच्या आसक्तीमध्ये गुंतला. तर तिथे त्याचं उत्तर असं आहे की तो सिद्ध झालेला नव्हता, तो सिद्ध पुरुष झालेला नव्हता, म्हणून त्याच्या साधनात चूक झालेली आणि त्या साधनेतल्या चुकीचंच फळ त्याला पुनर्जन्म मिळालेला आहे. ती तो टाळू शकला असता का? तर निश्चित टाळू शकला असता. साधन मार्गाच्या प्रवासातल्या त्या अडचणी भक्तिशास्त्र जेव्हा आपल्याला समजून सांगतं, तेव्हा तुम्हाला हे ऑब्स्टॅकल येणार आहेत हे लक्षात ठेवा. एक सुंदर, मी तुम्हाला साधा अनुभव एक सांगतो. एक विशिष्ट प्रकारचं नाम होऊ द्या, की उद्या काय घडणार आहे तुम्हाला आज कळतं. एक विशिष्ट प्रकारची नामसाधना होऊ द्या, तुम्हाला दुसऱ्यांच्या मनातलं कळायला लागतं. एक विशिष्ट प्रकारची नामसाधना होऊ द्या, तुमच्या वाणीला सिद्धता येते. आणि अशा सिद्धी महाराज म्हणाले की फार येतात, त्याच्यामध्ये साधकाने बिलकुल गुंतू नये. पैसा एक विशिष्ट साधन झाल्यानंतर न म्हणता तुम्हाला पैसा मिळतो, न म्हणता प्रसिद्धी मिळते. तुम्ही कोणाला काहीच म्हणायची गरज नाही, बोलू सुद्धा नका तुम्ही. लोक तुमच्याकडे सोनं, नाणं, पैसा टोपल्यानी आणून टाकतील. तुमच्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर काम करतील. तुम्ही नाही बोललात तर तुमच्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर काम करतील. एवढ्या सिद्धी साधन मार्गामध्ये प्राप्त होतात. पण भक्तिशास्त्र पुन्हा असं सांगतं की ह्या सिद्धींपासून खऱ्या साधकांनी दूर राहावं. सद्गुरू प्रल्हाद महाराज काय सांगावं तुम्हाला, आमच्या सिंदखेड राजाच्या, साखरखेड्याच्या, बीबीच्या, चिखलीच्या बस स्टँडवर 2-2 तास बसची वाट पाहत बसायचे. लाल डब्यानी प्रवास करायचे महाराज. आपल्यापैकी किती जणांना माहिती. एकदा जिंतूरला आले आणि जिंतूरहून महाराजांना जालन्याला जायचं. प्रकाश मामा बरोबर होते. अरे म्हणले आता नैवेद्य आरती आपले झालं दुपारचं, आज आपल्याला तर संध्याकाळी राम मंदिरवर जायचं म्हणजे मुक्कामा. जिंतूरच्या बस स्टँडवर आले. 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाले, गाडीच आली जालन्याची. आणि ते सांगायचे, असं कधीच म्हणायचे माझ्याकडे सिद्धी. प्रल्हाद महाराज म्हणायचे, रामानंद महाराजांच्या चरणाजवळ अष्टसिद्धी आहेत बरं. आता खरं म्हणजे हे स्वतःच रामानंद स्वरूप होते, हे आपल्याला माहित नव्हतं का? हे त्यांना माहित नव्हतं का? पण त्या सिद्धीचा वापर या सत्पुरुषांनी देह ठेवेपर्यंत कधीही केला नाही. आणि मग 2 तास जेव्हा जिंतूरला गाडी आलेली, तेव्हा प्रकाश मामाला म्हणले, अरे सेलूला तुझ्या कोणी ओळखीचं आहे का? आपण तिथे जाऊ. आता ते म्हणले, काही प्रोग्राम ठरला नाही, काही नाही ना, आता आई म्हणजे माझी मावशी आहे म्हणे. पण महाराज आपण तिला कळवलं. अरे काही हरकत नाही, आपल्या काय रात्री उपासना करायची, सकाळी काका राहते जायला. आणि महाराज सेलूला गेले. आणि सेलूला जे नाशिकला गोविंदराव पाटील राहतात, सुनीता वहिनीच्या धाकटी बहीण ज्योती म्हणून, तिचे मिस्टर गोविंद पाटील, तिचे वडील ते तिथे आलेले होते. आणि त्यांना 6 महिन्यापासून निद्रानाश झालेला होता. नाशिक मुंबईचे सगळे डॉक्टर दाखवून झाले, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, काय सगळ्या पॅथी झाल्या होत्या. ते रडत होते की मला झोप का येत नाही. महाराज तिथे गेले, तिथे ते आलेले होते.
त्या बाईने रात्री कथा सांगितली, महाराज माझ्या मिस्टरांना 6 महिने झाले झोप नाही, काहीतरी सांगा. महाराज म्हणाले राम जवळ करा, एवढंच म्हणाले. आता त्या बाईला काही कळलं नाही. प्रकाश दादा तिने विचारलं की हे महाराज काय म्हणाले राम जवळ करा म्हणजे काय करायचं, अभिषेक करायचा का रामाला? ते म्हणाले महाराजांचं असं म्हणणं आहे की अनुग्रह घ्या रामाचा. महाराज मग दुसऱ्या दिवशी अनुग्रह दिला. अनुग्रह झाल्यानंतर महाराजांनी स्वतःच्या गळ्यातली माळ त्यांना दिली, म्हणाले जप करत जा, जेवढा होईल तेवढा जप. त्या माणसाने जपाला सुरुवात केली. त्याच रात्री ते पाटील नावाचे ग्रस्त गाढ झोपले आणि त्या दिवशीपासून आज तागायत महाराजांच्या कृपेने गाढ झोपतात. भानुदास पाटील त्यांचं नाव, आता मला आठवलं. संतांच्या प्रत्येक क्रिया, आता पुढे तो विषय येणार आहे की संतांची प्रत्येक क्रिया, चालणं, बोलणं, वागणं, रागावणं देखील तुमच्या माझ्या कल्याणासाठीच असतं. म्हटले ना ते की मग संतांच्या सद्गुरूंच्या तुमच्यावरच्या रागावण्याने तुमच्या कोणत्या जन्मातलं कोणतं पाप त्यांना जाळून टाकायचं, आणि ते का जाळायचं तर तुमची आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणून, तुमचं कल्याण व्हावं म्हणून. म्हणून ते म्हणाले की असं निष्काम कर्म ते केलं. महाराज दुसऱ्या दिवशी पुढे सकाळी उठले, काकड आरती, त्यांना अनुग्रह दिला. बाई म्हणाले आम्ही निघतो, आणि जालन्याला गेले. निष्काम वृत्तीने निष्कामपणे कर्म करणं, प्रत्येक आपल्या वाटेला आलेलं कर्म हे आपलं आद्य कर्तव्य आहे, ते करायचं, आसक्तीत गुंतायचं नाही आणि पुढे मार्गाने चालायचं. हा खरा भागवत धर्माचा अधिकारी असलेला भक्त आहे असं नाथ महाराज सांगतात. पुढे 3 लक्षणं त्यांनी सांगितली. ती लक्षणं परमसमाधीची आहेत. ही परमसमाधीची 3 लक्षणं आणि निर्दोष समाधी आणि सर्व कर्म ब्रह्मार्पण कसं अशा भक्ताचं होतं, हा विषय नाथ महाराज उद्या आपल्याला फार सुंदर समजून सांगतील. आज झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया.